हॅलो, आज आपण पाहणार आहोत त्रिकोण कसे मोजायचे। बघा, आपल्याकडे पहिली व्हर्टिकल लाईन आहे, मग आपण इथे नंबर देऊन देणार 1 आणि 2। मग या दोघांची ॲडिशन केली तर इथे किती झालं 3, म्हणजे इथे त्रिकोण किती झाले 3। ओके, तसंच आपण इकडे पण बघणार 1 2 3, मग 1 + 2 + 3 यांची ॲडिशन झाली 6। तसंच सेम 1 2 3 4 आणि त्यांची ॲडिशन होणार 10, म्हणजे या फिगरमध्ये आपल्याला किती त्रिकोण आहेत तर 3। ओके, तसंच आपण आता हे झाले तुमचे व्हर्टिकल लाईन्सचे। आता आपल्याला हॉरिझॉन्टल लाईन्सचे पण प्रॉब्लेम आपल्याला विचारले जातात। मग इथे आपण हॉरिझॉन्टल लाईन बघणार। हॉरिझॉन्टल लाईन किती दिसत आहेत 1 2, मग 1 आणि 2 म्हणून ट्रायंगल किती होणार, नंबर ऑफ ट्रायंगल इथे किती होणार 2। ओके, तसंच बघा 1 2 3 4, मग नंबर ऑफ ट्रायंगल इथे किती झाले 4। तसंच आता हे दोघं म्हणजे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल मिळून आपल्याला या फिगरचे काढायचे। तर सगळ्यात पहिले आपण काय करणार, नंबर देऊन देणार 1 2 3, मग 1 + 2 + 3 नंबर किती आला 6। मग नंतर आपण चेक करणार त्यांच्या हॉरिझॉन्टल लाईन। हॉरिझॉन्टल लाईन 1 2, मग या ॲडिशनला मल्टिपल बाय किती हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत तर 1 आणि 2, मग 6 2 जा 12। मग या फिगरमध्ये आपल्याला नंबर ऑफ ट्रायंगल किती मिळणार 12। तसंच इथं पण चेक करू। बघा, आधी नंबर देणार 1 2 3 4। ओके, मग यांची आपण ॲडिशन केली तर ॲडिशन आली आपली 10। आणि आता हॉरिझॉन्टल लाईन आपण काउंट करणार 1 2 3, मग किती झाल्या या लाईन्स 3, मग 10 3 जा 30, म्हणून या फिगरमध्ये नंबर ऑफ ट्रायंगल किती आले 30। तर आपल्याला याचा उपयोग आपल्याला कंबाईन सारख्या एक्झाममध्ये, तसंच सरळ सेवा, तसंच स्कॉलरशिप अशी सहज आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो। मला हे आन्सर तुम्ही कमेंट करून सांगा।